घे उंच भरारी तू आकाशी, नको करू पर्वा तू हरण्याची, कारण स्वामी शक्तीच आहे तुझ्या पाठीशी. अशी सत्य कथा आहे गरुडाची. कथेचं नाव आहे गरुड झेप. चला तर पाहूयात. गरुड हा पक्षी त्याच्या बळासाठी, त्याच्या प्रभावी शिकार पद्धतीसाठी ओळखला जातो. मात्र त्याचा त्याग, हाल अपेक्षा याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. त्याला ही भरारी घेण्यासाठी, जगण्यासाठी, काही मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण तो कधीच कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानत नाही. त्याला पक्ष्यांचा राजा असे म्हटले जाते. त्याची चोच इतकी धारदार असते की कोणत्याही वस्तूचे क्षणात 2 तुकडे करू शकतो. त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते की दुरूनही आपले सावज अगदी सहजपणे तो हेरू शकतो. त्याच्या पंखात इतके बळ असते की ढगांच्याही वर झेप घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्याच्या पायांच्या नखामध्ये इतकी ताकद असते की अगदी जरी हरिण जरी असेल तरी अगदी अलगदपणे त्याला उचलून घेऊन जाईल. सर्वसाधारणपणे गरुडाचे आयुष्य हे 70 ते 80 वर्ष असल्याचे मानले जाते. मात्र ज्यावेळी गरुड चाळीशीत प्रवेश करतो त्यावेळी त्याचे पंख, जे ढगांच्याही वर झेप घेण्याची क्षमता ठेवत होते, ते पंख झडायला सुरुवात होते. त्याचे शरीर खच्चीकरण व्हायला लागते. ज्या धारदार चोचीच्या बळावर कुठल्याही वस्तूचे क्षणार्धात 2 तुकडे करण्याची कुवत गरुड बाळगून असतो, ती चोच देखील बोथट होण्यास सुरुवात होते. ज्या नखांमध्ये लांडग्यांसारखे प्राणी अलगदपणे उचलून आणण्याची क्षमता होती, ते नख देखील आता झडायला सुरुवात होते. यामुळे गरुडाला पहिल्यासारखी शिकार करता येत नाही. शिकार करता न आल्याने त्याचे शरीर थकून जाते. शिकार करता न आलेले आयते मेलेले जनावर, पशुपक्षी यांना आपले अन्न गरुड हा कधीच बनवत नाही. तर मग तो गरुड कसला? गरुड उपाशी राहतो, परंतु असे स्वतः शिकार न केलेले आयते अन्न तो कधीही ग्रहण करत नाही. मात्र जास्त दिवस अन्न न मिळाल्यामुळे तो थकून जातो. अगदी तेव्हाही प्राण जाईल अशी त्याची अवस्था होते. मग गरुड एके दिवशी आपली सर्व शक्ती पणाला लावून उंच उंच उडत एका डोंगरावर जातो. ज्या ठिकाणी कोणीही नाही अशा ठिकाणी तो एकांतवासात राहतो. मग सर्वात पहिले तो आपल्या बोथट चोचीने आपले झडत असलेले सर्वच पिसे उपटून टाकतो. त्याच चोचीने तो आपले नख देखील उपटून टाकतो. हे करत असताना त्याला असह्य वेदना आणि असह्य अशा प्रकारचा त्रास होत असतो. तो हे कसं सहन करतो हे त्यालाच माहीत. मात्र तो हे सर्व सहन करतो आणि डोंगरावरील एका खडकावर तो आपली चोच देखील आपटून तोडून टाकतो. रक्तबंबाळ अशा अवस्थेत तो एकटाच तसाच पडून असतो. असह्य अशा वेदना त्याला होत असतात. अशा त्या डोंगरावर ऋषितुल्य तो जीवन जगतो. या काळात त्याला शिकार करता येत नसल्याने त्याला उपाशी राहण्याशिवाय किंवा मिळेल ते खाण्याशिवायही दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो. दिवसामागून दिवस जातात. दिवसामागून दिवस गेल्यावर आता गरुडाला जुन्या चोचीच्या जागी नवीन चोच येऊ लागते, की जी पहिल्या चोचीपेक्षाही अधिक धारदार असते. स्वतःच्या चोचीने उपटून टाकलेल्या पंखांच्या जागी नवीन पंख येऊ लागतात, ज्यांच्यात आता ढगांच्याही वर अगदी सहजपणे झेप घेण्याची क्षमता आलेली असते, ताकद आलेली असते. जुन्या झालेल्या नखांच्या जागी तीक्ष्ण व धारदार नख परत पालवी फुटल्याप्रमाणे येतात. पुन्हा त्या नखात लांडग्यांची सुद्धा शिकार करण्याची, सहजतेने करण्याची क्षमता उत्पन्न होत असते. मग त्यावेळी गरुड आकाशात पूर्ण क्षमतेने झेप घेतो व ढगांच्याही वर भ्रमण करतो. यालाच आपल्या भाषेत गरुड झेप म्हणतात. ही आहे गरुडाचीच कहाणी. आता गरुडाच्या अंगी पहिल्यापेक्षाही अधिक बळ आलेले असते. आता तो आपल्या धारदार चोचीच्या बळावर कोणत्याही गोष्टीचे क्षणार्धात 2 तुकडे करू शकतो.
आपल्या मजबूत पंखांच्या जोरावर तो अवकाशात झेप घेऊ शकतो. आपल्या धारदार नखांनी शिकार सुद्धा करू शकतो. हाल अपेक्षा सहन करून, त्रास सहन करून त्याच्यात आता पूर्वीपेक्षाही अधिक बळ आलेले असते. आता तो सज्ज होतो नवीन शिकार अगदी सहजतेने करण्यासाठी, आभार पार पाडण्यासाठी. कारण तो आता पूर्ण अशा क्षमतेने तयार झालेला असतो. ही कथा खरंच बोध घेण्यासारखीच आहे, नाही का? दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असताना आपल्याला कधी कधी अशाच प्रसंगांना सामोरं जावे लागते की ज्यामुळे आपण घाबरून जातो, दुःखी होऊन जातो. आपल्याला काय करावे काय नाही हे देखील आपल्याला समजत नाही. आपली देखील अवस्था तशीच होते जशी गरुडाची झालेली असते. ज्याप्रमाणे गरुड आपले पंख, चोच, नख त्याला साथ देत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला आपले नशीब, आपले नातेवाईक, मित्रमंडळी किंवा इतर व्यक्ती काही प्रसंगात आपल्याला साथ देत नाहीत, आपली साथ सोडून जातात. तेव्हा आपल्याला एकटे एकटे वाटते. कधी कधी आपला प्रेमभंग होतो. कधी कधी आपल्याला एखाद्या परीक्षेत यश मिळत नाही किंवा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये तोटा होतो. कधी कधी आपली जवळचीच माणसे आपला विश्वासघात करतात. मग अशा वेळी आपल्याला असे वाटते की बस आता संपले सगळे, आता काही नको, खूप काही सहन केले, बस. मग अशा वेळी काय करावे? याचे उत्तर अतिशय सोपे आहे. अशा वेळी आपल्याला देखील गरुडाप्रमाणे तपश्चर्या करायची आहे. मात्र ही तपश्चर्या आपल्यामध्ये साधारण अशी सुधारणा घडवून आणण्याची असेल. ज्याप्रमाणे गरुड आपल्यावर आलेल्या संकटाला अतिशय शांतपणे सामोरे जातो, त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्यावर आलेल्या संकटांचा सामना करायचा आहे. यश निश्चितच एके दिवशी आपल्या पायाशी लोळण घेईल, हे लक्षात ठेवा. भिवून काही होत नाही. चांगल्या लोकांची परमेश्वर खूप परीक्षा घेत असतो, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना परमेश्वर खूप काही देतो, पण त्यांची साथ कधीच देत नाही. आपला स्वामींवर विश्वास ठेवा. तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात. गरुडासारखी भरारी घ्यायची असेल तर स्वामी शक्ती ही पाठीशी आहेच, हा विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. काळ हा कोणाचाच नसतो रे बाळा, तुला का समजतच नाही? आज तू हरला आहे म्हणून असं नाही की तू उद्या जिंकणार नाहीस. काळ तर कोणाच्याच हातात नाही, तो नेहमी बदलत असतो. कधी आपल्याला परक करतो तर कधी परक्यांना आपलं करतो. म्हणून प्रयत्न करत राहा. यश नक्की मिळेल आणि ते तुमच्या पायाशी लोळण घेईल, हा विश्वास ठेवा. बाळा, तुझे जीवन नेहमीपेक्षा उंचवण्यासाठी, नवनवीन माहितीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, पंखामध्ये प्रचंड बळ आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय असे दिव्यत्वाच्या शोधात या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी